आज आपण एकदम पातळ दुधापासून फक्त 15 मिनिटात घट्ट असं दही बनवणार आहोत, तेही कुकरमध्ये। जनरली जी पद्धत आहे ओव्हरनाईट दही ठेवण्याची, दही लागण्यासाठी, पण आज आपण फक्त 15 मिनिटात कुकरमध्ये एकदम घट्ट असं दही बनवणार आहोत। यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे। या दुधाची जी क्वांटिटी आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता। हा मी मोठा कप घेतलेला आहे। यामध्ये आपले जे चहाचे कप असतात ते 2 कप यामध्ये बसतात। सो अशा प्रकारे जर तुम्ही त्या कपाने मापायला गेला तर तुम्हाला 2 कप दूध घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल बघा, हे खूप असं पातळ दूध आहे। कधी कधी काय होतं, दूधवाला आपल्या घरी दूध देऊन जातो, पण ते कधी कधी खूपच पातळ असं, त्याचं दही बिलकुल असं लागत नाही। सो याच पातळ दुधापासून फक्त 15 मिनिटात दही कसं लावायचं हे आज आपण बघत आहोत। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर या दुधामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढायचं आहे। सो सगळ्यात पहिल्यांदा हे दूध आपल्याला उकळवून द्यायचं आहे 2 ते 3 मिनिटे। सो आता ही उकळायला सुरुवात झालेली आहे। आता आपण ही बाजूला ठेवत दुसरी रेसिपी करत आहोत, म्हणजे या रेसिपीचा अर्धा पाठ करत आहोत। याच्यासाठी इथे मी 2 मातीचे मडके छोटे आहेत। तुमच्याकडे जर मोठे असतील तर तुम्ही ते मोठे घेऊ शकता। तुम्हाला वाटत असेल की हे संक्रांतीचे मडके आहेत, तर नाही, हे पक्के भाजलेले मडके आहेत। तुमच्याकडे जर संक्रांतीचे असेल ते घेऊ शकता, पण ते कच्चे मडके असतात त्यामुळे त्याला वास येतो। हे मी पक्के मडके, भाजलेले मडके घेतलेले आहेत। अशा प्रकारे याच्यानंतर आपल्याला 2 चमचे दही घ्यायचं आहे। हे दही घेताना तुम्ही पातळ दही घेऊ शकता किंवा घट्ट असं घेतलं तरीही चालेल। त्याच्यानंतर हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा एक आपल्याला स्मूथ अशी पेस्ट तयार झाली पाहिजे। त्यामध्ये बिलकुल गाठी नाहीत राहिल्या पाहिजे। अशा प्रकारे तुम्हाला ते फेटून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल खूप स्मूथ असं हे दही तयार झालेलं आहे। याच्यानंतर आपण जी 2 मडकी घेतलेली आहे, त्याच्यानंतर इथे आपल्याला एक ब्रश घ्यायचा आहे, जो आपण तेल लावण्यासाठी वापरतो तो हा ब्रश आहे। त्याच्यानंतर हा जो ब्रश आहे तो आपल्याला दह्यामध्ये डीप करायचा आहे। डीप करायचा आहे म्हणजे दही त्या ब्रशला लावून घ्यायचा आहे। दही लावून झाल्यानंतर तो जो ब्रश आहे तो या मडक्यांच्या आतल्या बाजूला फिरवून घ्यायचा आहे। उद्देश असा आहे की हे जे दही आहे ते सगळं मडक्याच्या आतल्या बाजूला लागलं पाहिजे, जेणेकरून आपलं घट्ट दही लागण्यास मदत होते। जर तुमच्याकडे असं मातीचं मडकं नसेल आणि जर तुमच्याकडे स्टीलचं एखादं भांडं असेल, तुम्ही त्यातसुद्धा हे घट्ट दही लावू शकता 15 मिनिटात। तर तुम्हाला वाटत असेल की जे आपल्याकडे स्टीलचं किंवा जर्मलचं कोणतंही भांडं असेल त्याच्यासुद्धा आतल्या बाजूने असं लावायचं का, तर नाही, कारण हे मातीचं मडकं असल्यामुळे ते पाणी शोषून घेतं। स्टीलच्या भांड्यामध्ये तशी काही प्रोसिजर आपल्याला करायची नाही। अशा प्रकारे आता आपलं हे दही लावून झालेलं आहे। हे आता आपण साईडला ठेवणार आहोत। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असं आपण दह्याने ते ग्रीस केलेलं आहे। इथे आता 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत आणि जे या दुधामध्ये एक्स्ट्राचं पाणी होतं ते निघून जायला सुरुवात झालेली आहे। दुधाची क्वांटिटी कमी झालेली तुम्हाला दिसत असेल। ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। अशा प्रकारे आता हे दूध आपलं एकदम आटलेलं आहे, म्हणजे त्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते निघून गेलेलं आहे। याच्यानंतर आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे। जेव्हा तुमचं दुधातलं पाणी निघून जातं तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे। जर तुमचं दूध याच्यापेक्षा पातळ असेल तर तुम्हाला 5 ते 6 मिनिटाचा वेळ लागू शकतो। याच्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा दही टाकायचा आहे, पण हे दही टाकताना गॅस पूर्णपणे आपल्याला बंद करायचा आहे आणि त्याच्यानंतरच हे दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे। दही घालून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये कुठल्याच गाठी राहणार नाही। त्याच्यानंतर हे जे दूध आहे ते आपल्याला थंड करायचं आहे। थंड म्हणजे रूम टेम्परेचरला जसं असं तसं करायचं आहे आणि त्याच्यानंतर परत 1 चमचा आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। याच्यानंतर हे आता आपण छान असं दही यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। जास्त वेळ लागत नाही दही बनवण्यासाठी, फक्त 15 मिनिट आपण बनवू शकतो। कारण अचानक आपल्या घरी पाहुणे येतात किंवा आपण एखाद्या दिवशी दही लावायचं विसरून जातो, तेव्हा आपण काय करायचं। सो अशा प्रकारे तुम्ही 15 मिनिटात लागणारं दही बनवू शकता। याच्यानंतर हा जो मटका आहे त्यामध्ये आपण दही लावून घेतलं होतं, तुम्हाला दिसत असेल बघा। अशा प्रकारे ते जे दह्यामधलं पाणी होतं ते मटक्याने शोषून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर एखादा मातीचं कुल्हड असेल तुम्ही त्यातसुद्धा लावू शकता, किंवा एखादं मातीचं भांडं असतं भाजी बनवण्याचं त्यातसुद्धा तुम्ही लावू शकता। तुम्हाला दिसत असेल मी 1 कप सुरुवातीला दूध घेतलं होतं, त्याची क्वांटिटी किती झालेली आहे, कारण त्यामध्ये एवढं सारं पाणी होतं ते आपण आटवून घेतलेलं आहे।
सो जे शिल्लक राहिलेलं दूध आहे ते आपल्याला या मटक्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही थोडीशी जागा ठेवून आपल्याला दूध ओतायचं आहे. काटोकाट भरायचा नाही, नाहीतर ते सांडलं जाईल. त्याच्यानंतर एक ॲल्युमिनियम फॉइलचा चौकोनी शेपचा आपल्याला एक पीस घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जे मडक्याचं तोंड आहे ते अशा प्रकारे आपल्याला या पेपरने बंद करायचं आहे, जेणेकरून ही जी ॲल्युमिनियम फॉइल आहे आतली गरमी बाहेर येऊन देत नाही, जेणेकरून आपलं दही लागण्यास मदत होते लगेच. सो अशा प्रकारे ही पेपर फॉइल लावून झालेली आहे. हे साईडला ठेवूया थोडा वेळ. त्याच्यानंतर आपल्याला इथे कुकर घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे कुकर नसेल तुम्ही पातेल्यामध्ये केलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी ओतायचं आहे. हे पाणी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गरम करायचं आहे. याच्यानंतर ही जी प्लेट आहे अशा प्रकारची होल्सवाली ती तुम्ही यामध्ये घालायची आहे, जेणेकरून ती रेसिपी करायला आपल्याला सोपं जाईल. तुमच्याकडे जर नसेल तर तुमच्याकडे एखादी प्लेट असेल ती तुम्ही पालती ठेवली तरीही चालेल. पाणी उकळून झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल पाणी छान असं उकळायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो मटका आहे तो आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे. बरोबर तुम्ही मधोमध ठेवू शकता. हा मी खूप मोठा कुकर घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बारीक असेल तुम्ही बारीकसुद्धा घेऊ शकता. फक्त तुमच्या मडक्याच्या आकाराचा पाहिजे, आकारापेक्षा मोठा. त्याच्यानंतर शिट्टी काढून घ्यायची आहे. लक्षात ठेवा शिट्टी काढायची आहे आणि 15 मिनिटे तुम्हाला असंच मध्यम आचेवरती कुकर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर कुकर 15 मिनिटानंतर लगेच उघडायचा नाही, तो थंड होऊ द्यायचा आणि मगच उघडायचा आहे. तुम्हाला दिसत असेल बघा. हा मी 15 मिनिटानंतर थंड होऊन दिला आणि मगच उघडलेला आहे. फक्त थोडीशीच आता यामध्ये वाफ शिल्लक आहे. सो तुमच्या हाताला सुद्धा भाजणार नाही आणि वाफ लागणार नाही तुम्हाला गरम गरम. जेव्हा हे मडकं तुम्ही कुकरमधून बाहेर काढतात त्याच्यानंतर सुद्धा ह्याला थंड होऊ द्यायचं आहे. जसं रूम टेम्परेचर असं त्याप्रमाणे तुम्हाला हे थंड करायचं आहे आणि मगच तुम्ही यातलं दही काढायचं आहे. कारण गरम गरम तुम्ही दही काढायला गेलात ना तर ते एकदम पाण्यासारखं तुम्हाला निघून येईल. सो ते थंड करूनच काढायचं आहे, जेणेकरून ते छान असं सेट झालेलं असतं. अशा प्रकारे हे दही तुम्ही नक्की घरी बनवा, एकदा ट्राय करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. सो ही रेसिपी सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. सो चला तर मग लाईक, शेअर आणि कमेंट करा. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. जेव्हा आपल्याकडे इडलीचा कुकर नसतो इडली बनवण्यासाठी, पण आपली इच्छा खूप असते की मऊ अशी लुसलुशीत जाळीदार इडली आपल्याला बिना इडलीच्या कुकरशिवाय कशी बनवता येईल, तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. किंवा इडलीचा कुकर असूनसुद्धा तुम्ही अशा प्रकारची रेसिपी ट्राय करू शकता. खूप छान मस्त इडली होतात. ही इडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 1 कप दही घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे जे दही आहेत यामध्ये ज्या गाठी आहेत त्या फुटल्या पाहिजेत आणि एकदम क्रीमी असं आपलं दही तयार झालं पाहिजे. त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. पाणी जेव्हा आपण या दह्यामध्ये घालतो त्याच्यानंतर ते छान असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या इडली अशा फ्लफी अशा तयार होतात. त्यानंतर 1 चमचा तूप घालायचं किंवा तुम्ही ते तेलसुद्धा घालू शकता. असा मऊपणा येतो, इडली आपली ड्राय बनत नाही. जर तुम्ही यामध्ये तेल किंवा तूप घातलं नाही तर तुमच्या ड्राय अशा इडल्या तयार होतील. सो त्याच्यासाठी तुम्हाला इथे तेल किंवा तूप वापरायचं आहे. याच्यानंतर इथे आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे. इथे मी थोडासा मीडियम असा रवा वापरलेला आहे. जर तुमच्याकडे एकदम जाड असा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. आणि आपण जे दह्याचं पाणी केलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे. या रव्याची जी क्वांटिटी फॅमिली मेंबर्स असेल तर तुम्ही रव्याची क्वांटिटी वाढवली तरीही चालेल, किंवा तुमच्या घरात जर कमी फॅमिली मेंबर्स असेल तर तुम्ही या रव्याची क्वांटिटी कमीसुद्धा करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे तुम्हाला हा रवा या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. इथे तुम्हाला पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही 1 कप रवा घेतला असेल तर तुम्हाला 1 कप पाणी घ्यावं लागेल. पण तुम्हाला 1 कप पाणी केव्हा घ्यायचं आहे, जर जेव्हा तुमचा रवा एकदमच जाड असेल तेव्हा तुम्हाला घ्यायचा आहे. सो 1 वाटी रवा घेतला म्हणजेच 1 वाटी पाणी घ्यायचं असं नाही. तुम्ही यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्या अंदाजानुसार हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर मी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. सो अशा प्रकारे आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे पीठ. हे आपण 10 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवणार आहोत. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही कमी वेळ ठेवलं तरीही चालेल. याच्यानंतर इथे आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे मोठ्या आकाराचं. त्यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 ग्लास पाणी ओतायचं आहे. गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ही जी आपण आळूवडी बनवण्यासाठी चाळणी वापरतो किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कामासाठी वापरत असाल ती आपल्याला इथे
स्टीलची चाळणी घ्यायची आहे. तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्याही मेटलची असेल, जर्मलची वगैरे, तुम्ही ती घेतली तरीही चालेल. या चाळणीला आपल्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ब्रशच्या मदतीने लावू शकता किंवा हाताने लावलं तरीही चालेल. आता 20 मिनिटे झालेली आहेत. रवा छान असा आपला भिजलेला आहे, एकदम मऊ असा तयार झालेला आहे. सो आता तो थोडासा आपल्याला मिक्स करायचा आहे, जेणेकरून आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी समजते. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे जे गव्हाचं पीठ आहे, जे आपण रोज चपाती बनवण्यासाठी वापरतो, ते हे गव्हाचं पीठ आहे. हे पीठ घालायचं आहे आणि याच्यानंतर ते छान असं मिक्स करायचं आहे. तुम्ही चमच्याच्या मदतीने करू शकता किंवा हाताच्या मदतीने मिक्स केलं तरीही चालेल. पीठ मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारची ही कन्सिस्टन्सी आहे. याच्यानंतर तुम्हाला अर्धा चमचा इनो घालायचा आहे, कारण इनो घातल्याने इडली छान अशी सॉफ्ट तयार होते. तुमच्याकडे इनो नसेल, तुम्ही खायचा सोडा वापरला तरीही चालेल. आता हे जे भांडं आहे आपण ठेवलेलं ही चाळणी, ती छान अशी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या मिनी इडल्यासुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला मिनी इडल्या करायच्या नसेल, मोठी करायची असेल, तर तुम्ही जास्त पीठ यामध्ये घातलं तरीही चालेल. इथे आपण छोट्या आकाराच्या इडल्या घातलेल्या आहेत. सो अशा प्रकारे या आपण आता मिनी इडल्या बनवून घेणार आहोत. आणि या जेव्हा मिनी इडल्या तयार होतील त्याच्यानंतर आपण ज्या मोठ्या रेग्युलरवाल्या इडल्या असतात त्या आपण यामध्ये बनवणार आहोत. लहान मुलांसाठी या मिनी इडल्या खूप छान असतात. त्यांना दिसायलाही खूप छान दिसतात त्या, आणि लहान मुले आवडीने खातात किंवा त्यांना अशा नवीन वस्तूंची म्हणजेच पदार्थांची खूप त्यांना आवड असते. नवीन एखादं इंटरेस्टिंग, दिसायला छान आणि चवीलाही छान असणाऱ्या गोष्टी त्यांना खूप आवडतात. सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. अशा प्रकारे आपण जेवढे यामध्ये आकार आहे, जेवढी जागा आहे, त्याप्रमाणे तुम्ही इडल्या घालू शकता. तुमच्या इच्छेनुसार आहे, कमी जास्त कसंही घालू शकता. जेव्हा आपल्या इडल्या शिजून होतात त्याच्यानंतर यावरचं झाकण काढायचं आहे. तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे तुम्ही टच करून बघू शकता की आपली इडली शिजली आहे की नाही. जेव्हा इडली शिजून जाते तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. ह्या ज्या इडल्या आहेत, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काढायला काहीच अवघड नाही, अजिबात त्या इडल्या तुटतसुद्धा नाहीत काढताना. अशा प्रकारे सॉफ्ट आणि स्पंजी अशा आपल्या इडल्या तयार होतात. ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा. ही तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा अशीच कोरडी खाली फ्राय करून तरीही चालेल. अशा प्रकारे छोटंसं असं चमचा घ्यायचा आहे, तुम्ही उलथनं घेऊ शकता आणि त्या उलथण्याच्या मदतीने तुम्हाला या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. या तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा काढू शकता, गरम काढल्या तरीही चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त थंड झाल्यानंतर काढा, जेणेकरून तुम्हाला ह्या इडल्या काढताना भाजणार नाही आणि छान अशा सुट्ट्या होतील. गरम थोड्याफार त्या चिकटल्या जातील, कारण नेहमीच्या ज्यासुद्धा आपल्या इडल्या असतात त्यासुद्धा गरम चिकटल्या जातात. सो अशा प्रकारे आज आपण ही एकदम छोटी मिनी इडली, एकदम पातळ अशी इडली बनवलेली आहे, कारण ही चवीला खूप छान लागते. ज्या आपण नेहमी नॉर्मल इडल्या खातो त्याच्यापेक्षा ही चवीला खूप छान लागते. सो अशा प्रकारे ही इडली तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. हे तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता. जर तुम्हाला मोठ्या इडल्या बनवायच्या असतील तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 इडल्यासुद्धा बनवू शकता, कारण यामध्ये जेवढी जागा आहे तेवढंच आपण यामध्ये पीठ घालू शकतो. सो जर तुम्हाला मोठ्या बनवायच्या असतील तर 2 ते 3 या चाळणीच्या आकारामध्ये बनवू शकतात. अशा प्रकारे आपण मोठ्या इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत. सो ही रेसिपी तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता,